17 मध्ये हा व्हिडिओ शूट करतोय. आता आपण शूट करतोय आयफोन 17 प्रो मध्ये. आता आपण हा प्रो मॅक्स मध्ये शूट करतोय हा व्हिडिओ. केवढूस आहे बघा ना हा. बघा हे तिघांचे डिफरन्स बघा. हा प्रो आहे माझ्या हातात, इथं मध्ये एअर आहे आणि इकडे 17 आहे. 16 आणि 17 मध्ये थोडा फरक काय माहिती आहे का गाईज? ही प्राइसिंग आहे आयफोन 17 ची. एअरची प्राइसिंग तुम्ही बघू शकता. 17 प्रो मॅक्स आणि आयफोन 17 प्रो यांची प्राइसिंग आहे. मला हा कलर खूप भारी वाटला प्रो मॅक्स मध्ये. एकदम तोड आहे, तुफान आहे भाई. याचा नाद नाहीये. पण आता निखिल माझा 17 प्रो मॅक्स मध्ये फोटो घेतो. चला. गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. चला जिमला. आज आम्ही लेग्स मारतोय. आता आमची जिम झाली. आम्ही निघतोय घरी. टास्क पनीर घ्यायला. चला पनीर घेऊया. 4 नोव्हेंबर आम्ही गोड सोडले तेव्हापासून या सगळ्या गोष्टी होत्या. आईच्या गावात रेनकोट बघ काय घातलंय याने. चला जाऊन बघूया. आपण चाललो आयफोन 17च्या तलाशमध्ये. ओय शपथ. कधी जॉईन केलं बाई? येल्लो पिवळा बनला रे पूर्ण. चला पाऊस येणार आहे. मला वाटतं मी भिजणार आहे. ठीक आहे चलो. भर भक्कम असा पाऊस आणि मी भिजलेलो आहे ऑलमोस्ट. आता पेट्रोल पंपला आम्ही जरा थांबणार आहोत. आता मी तयार झालोय आणि आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिकडे डायरेक्ट लोकेशन वरती. त्यानं हेल्मेट ठेवण्यासाठी गेला. जर मॅपल मध्ये 17 असेल तर ठीक आहे, नाही तर आम्ही जाणार आहोत पॉपॉईज. सॅमसंग मध्ये जाऊन बोलायचं का आयफोन 17 कधी येणार आहे? मारतील लोकांनी. सेलिब्रेशन सुरू केले मित्रांनो. आलेला आहे 17. बोललो ना मी तुला. आज बोललेले लोक की आज हे लोक लॉन्च करणार आहेत म्हणून. आता आम्ही आलोय प्रो सिरीज कडे मित्रांनो. हा बघा प्रो मॅक्स आणि प्रो. हा कलर बघा. हा नवीन कलर आहे ना. भारीच आहे रे. बघा हा फीचर झाला. हा वाला 17 एअर. तर आता आम्ही 17 मध्ये आयफोन 17 मध्ये हा व्हिडिओ शूट करतोय. असा काही व्हिडिओ दिसतोय तुम्हाला. आता आपण शूट करतोय आयफोन 17 मध्ये 17 प्रो मध्ये. अशी काय क्वालिटी आहे. तिघांची डिफरन्स तुम्ही बघू शकता. म्हणजे तर याचा एक मस्त तुम्ही व्हर्टिकल पकडून हॉरिझॉन्टल व्हिडिओज काढू शकता. आता आपण हा प्रो मॅक्स मध्ये शूट करतो हा व्हिडिओ. ठीक आहे. अशी काय क्लिअरिटी कॅमेराची इथं कळणार नाही. बाहेर गेल्यावरच क्लिअरिटी कळू शकते जास्त. एअर बघू शकता तुम्ही. आता आपण 17 एअर मध्ये शूट करतो. ठीक आहे. एवढूसाच आहे रे. एवढूस आहे बघा ना. हा बघा हे तिघांचे डिफरन्स बघा. हा प्रो आहे माझ्या हातात, इथं मध्ये एअर आहे आणि इकडे 17 आहे. एवढा डिफरन्स आहे स्लिम मध्ये. डेंजर भाई डेंजर काम. ऍपल काय करेल ना काय सांगता येत नाही. काय करेल काय नाही. प्रो मॅक्स तर या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. प्रो पेक्षा जास्त आहे प्रो मॅक्स असा साईजला. 16 आणि 17 मध्ये थोडा फरक काय माहितीये का? स्क्रीन साईजचा आहे. ठीक आहे. क्वालिटी वगैरे वाढवली आहे. कॅमेराची क्वालिटी वाढवली आहे. ठीक आहे. सगळ्या फोन म्हणजे सगळ्यांमध्ये सगळ्या सिरीजमध्ये जी कॅमेरा क्वालिटी ती इन्क्रीज केली आहे. इकडे असे काही फीचर्स आहेत जसं तुम्ही बघू शकता. बघा हे फीचर्स आहे सगळे. एक एक करून तुम्ही वाचा. स्क्रीनवर पॉज करा. काय करायचं ते करा आणि वाचा इझीमध्ये. काय लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही. तर गाईज ही प्राइसिंग आहे आयफोन 17 ची. जसं की तुम्ही बघू शकता 256 पासून यांनी व्हेरियंट चालू केलेत सगळे. 512 आणि ही प्राइसिंग अशी. 17 स्वस्त गेलं आहे कारण की 15 महाग होता. एअरची प्राइसिंग तुम्ही बघू शकता 256. प्राइसिंग इथं बघू शकता तुम्ही एक एक करून. इथे आयफोन 17 प्रो मॅक्स आणि आयफोन 17 प्रो यांची प्राइसिंग आहे. व्हेरियंट बघू शकता 256, 512, 1 TB. सो इझी. 128 वाले काढूनच टाकले त्यांनी भाई. 128 काय ह्यांच्या क्वालिटी बघ ना कसली कॅमेराची. काय राहणार आहे 128 असा बरेल असा. ते लोकांमध्ये एक्साइटमेंट आहे. बाय द वे तुम्ही आता विकत नाही घेऊ शकत. ज्यांनी बुकिंग केली आहे ना त्यांना भेटणार अजून. आणि तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट मंथ विकत घेऊ शकता असं बोललेत. माहित नाही आता तुमची काय ओळख बिळख असेल तर तुम्ही घेऊ शकता. अपडेट आलाय निघेल. आपण केलं नाहीये. आयफोन लॉन्च होतो ना भावा नवीन अपडेट काढतो तो. ज्यामध्ये 3 कलर आहे प्रो मॅक्स मध्ये बघू शकता. जसं की तुम्ही प्रॉपर एकदम
आणि याची बॅग बघा, मला हा कलर खूप भारी वाटला प्रो मॅक्स मध्ये, एकदम तोड आहे, तुफान आहे भाई, याचा नाद नाही आहे. पण आता निखिल माझा 17 प्रो मॅक्स मध्ये फोटो घेतो. चला निखिल फोटो घेतोय 17 एअर मध्ये. आता हा फोटो घेतोय 17 मध्ये. तुम्हाला एक अंदाज येईल म्हणजे कसा आहे फोन ते. निखिल फोटो घेतोय 17 प्रो मध्ये. तर जसं की आता आम्ही इथून निघतोय मित्रांनो, तर आता तुम्ही पूर्ण रिव्ह्यू बघितलाच असेल माझ्या मते. पण मला असं वाटतं, मला म्हणजे 17 रेट वाईज चांगला वाटला. म्हणजे 15चा जो रेट होता 256 मध्ये, मी सांगतो ना, मी 90ला घेतलेला एक महिन्यानंतर. तो पण आता हा 17 जो आहे 256 वाला, तो 84 का काहीतरी समथिंग आहे प्राइस, तुम्ही बघितलं असेल. हा, एवढा म्हणजे स्वस्त केलाय ते. काय माहिती काय लॉजिक होतं काय नाही. पण जो एअर आहे ना मित्रांनो, तो एकदम असा बारीकसा आहे एकदम. अरे तो खूप भारी आहे. अरे तो एवढूसा आहे रे, म्हणजे आता येत पण नाही, चिमटीमध्ये पण येत नाही माझ्या एवढ्या मोठ्या बोटांमध्ये. आणि राहिली गोष्ट ती म्हणजे याच्यात जो प्रो आणि प्रो मॅक्सचा जो विषय, तो म्हणजे चांगला आहे. म्हणजे दोन्ही मला एवढं काही फरक नाही वाटला. बॅटरीचा विषय असेल आणि जरा फार म्हणजे क्वालिटीमध्ये जरा काही चेंजेस केले असतील तर चालेल. चला बघूया आता आपण काय करणार आहोत काय नाही ते. याला काहीतरी फ्रीवाली स्कीम भेटली काहीतरी, बघूया. आयला मॉलमध्ये पण काहीतरी फ्री भेटतं. हागणार आहे, मला तोंड बघूनच कळतं तुझं. अरे भाई पळू नको, लेग्स मारलेत. ब्लॉग मध्ये काय सांगणार मी लोकांना. निखिलला एकही पाडता नाही आला. शे पाडला, पाटून का होईना पडलाय. आता फोन पडला असता म्हणजे. तो व्हिडिओचा व्हॉइस आहे ना, तो इनबिल्ड जो आहे ना, नॉईज कॅन्सलेशन आहे 16 पासूनच सुरू केला यांनी. तुम्हाला माहिती असेल नाही माहिती असेल, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलं. आम्ही जेव्हा आलो ना, मला असं वाटलं की भाई आज आम्ही गंडलो जाणार आहे. 17 नसेल म्हणजे दाखवायला वेगळं, पण होता. थँक गॉड. हा, आयफोन घेणं नॉर्मलाइज झालंय, पण क्रेज नाही गेला भाई आयफोनचा क्रेज. आणि मेन कधी कळेल माहिती, तो ज्या फोनच्या ज्या सेटिंग्स आणि कॅमेरा या गोष्टी कधी कळतील माहिती, जेव्हा आपण यूज करू, जेव्हा आपण बाहेर यूज करू या फोनला. आता आम्ही निघतोय परत घराच्या दिशेने. तर मित्रांनो, अशा सुंदर अशा रस्त्याला आपण हा व्लॉग एंड करूया. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आम्हाला शूट करायला भेटत नव्हतं. तो एक एक्झिक्युटिव्ह होता, जरा खडूसच होता. एक जण आला आणि त्याला विचारलं, भाई शूट करू शकतो का? बोला चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.